ज्ञानोबा आपल्या अभंगातून आपल्याला जो प्रतिपादित करतात तो प्रतिपादित विषय आपल्या समोर सविस्तर मांडण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे। ज्ञानोबा सरळ सरळ सांगतात की बाबा रे रामकृष्ण ही दोनच नावं साजरी आहेत आणि ही साजरीची नावं आहेत ती आपल्या हृदय रूपी मंदिरामध्ये संचित ठेवा। हृदय मंदिरी स्मराकारे म्हणजे बाबाजी ठीक आहे तुम्ही सांगितलं की राम आणि कृष्ण ही दोन नावं साजरी आहेत, आम्हालाही मान्य आहे, तुम्ही म्हणतात म्हणून मान्य करतो। आणि ही जी राम आणि कृष्ण ही नावं आहेत ती आम्ही आमच्या हृदय मंदिरामध्ये जपून ठेवण्याचा प्रयत्न करू तुमच्या सांगण्याप्रमाणे। फायदा काय? अहो तुम्ही संत आहात, तुम्ही ब्रह्मचारी आहात, तुम्ही समाधीचे राजे आहात, तुम्ही ज्ञानाचा सागर आहात, तुम्ही उच्च आहात, तुम्ही श्रेष्ठ आहात ज्ञानाने। महाराज आम्ही संसारी लोक, आमच्या पाठीमागे संसार आहे। आमचं सकाळी उठायपासून ते झोपेपर्यंत नव्हे, झोपल्यानंतरही काही काही लोक आडमुळ लावून मारतात। एक जण झोपा उठला म्हणजे जोडी सुटली, झोपेतही महाराज आमचा संसार आम्हाला सुटत नाही आणि हा संसार प्रथम तुम्ही आमचा सोडवा, तुम्ही आम्हाला याच्यातून मुक्त करा, तुम्ही आम्हाला तुमच्या सारखं करा। मग तुम्ही जसं म्हणतात की रामकृष्ण नामे ही दोन्ही साजरी, तसे आम्ही हृदय मंदिरामध्ये ती जपू आणि तिचं आम्ही रक्षण करू, तिचं आम्ही स्मरण करू। ज्ञानोबा हसायला लागले, म्हणे मूर्खा, अरे बाबा असा मी किंवा कोणीतरी जर संसार सोडायचं म्हटलं तर सुटतो का रे? शक्य नाही ना ते सुटणं। अरे अनादी काळापासून आपल्या पाठीमागे लागलेलं हे संसाराचं बंधन अनेकांनी सोडण्याचा म्हणजे कोणीतरी सोडून देईल याचा प्रयत्न केला, पण कोणीतरी आपल्याला संसाराच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी, या प्रपंचातून विरक्त करण्यासाठी कोणीतरी प्रयत्न करेल, मग तो मुक्त होईल असं आतापर्यंत कधी झालेलं नाही। अरे शुकदेवची महाराज आईच्या पोटात 12 वर्ष राहिली। आपण म्हणतो खेड्या प्रकरणात ब्राह्मणाची पोरं एका खेळा सिगायली 12 वर्ष लपून काय केलं महाराज? बाहेर येत नव्हते, वडील बोलायला लागले। खूप सुंदर आहे। जेव्हा पत्नी गर्भवती आहे, 9 महिने वाट पाहिल्यानंतर साधू लोक आले, सज्जन आले, त्यांना बोलवलं व्यासजींनी, बाबा माझी पत्नी गर्भवती आहे, काय वाटतं? वा 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 व्यासजी, दिव्य पुत्र होईल, दिव्य, अतिशय दिव्य, एवढा ज्ञानी, एवढा महान की कोणात नाव गाजल। वा 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 व्यासजींना आनंद वाटला, दक्षिणा दिली ज्योतिषांची, वस्त्र वगैरे सन्मान केला, ज्योतिष निघून गेले। आता 12 महिने पुन्हा ज्योतिष आले, पुन्हा मुलगा होईल, दिव्य होईल, मोठा होईल, पुन्हा वर्ष निघून गेलं। असे काही वर्ष निघाले, 10 वर्ष। 10 वर्षामध्ये पुन्हा काही विशिष्ट मुनी घरी आले, बाबा माझी पत्नी गर्भवती, व्यासजी तुम्हाला मुलगा होईल, दिव्य होईल, ज्ञानी होईल। आता बंद करा, कधी होईल ते सांगा, कसा होईल ते आतापर्यंत खूप आहे, कधी होईल म्हणजे ते आमच्या हातात नाही। तुम्हाला कधी होईल ना याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला डॉक्टर बघावा लागेल आणि त्यावेळेचे समाजतज्ञ डॉक्टर अश्विनी कुमार आणि अश्विनी कुमारांचे गुरु धन्वंतरी। अश्विनी कुमारांना सांगितलं की बाबा हे आमच्या वचने गुरुजींना भेटा, म्हणजे असं जिथे स्वर्गात गेले आणि तिथे भेटले धन्वंतरीजींना, माझी असं आहे। धन्वंतरी म्हणजे मी स्वर्गातून येत नाही, सामान्य पेशंट पाहिजे एवढी येणार ते घरी व्हिजिट नसते माझी, इथं घेऊन या। अन्न शक्य नाही, कारण जेवढं सामर्थ्य साधण्याचं व्यासजींकडे तेवढं त्याच्या पत्नीकडे नाही। मग काय करा महाराज? काय प्रगत होतो आपलं विज्ञान, काय प्रगत होतं। आज डॉक्टर लोकांना 4दा ते कानातले गोळे टेलिस्कोप लावून समजत नाही, आपल्याला विचारला काय केला काल आपल्याकडे होता ना क्या, हा काय होतंय तुम्हाला, मग गोळे द्यायचे, पाहिल्याबरोबर देत होते का? धन्वंतरीजींना उपाय सांगितला, व्यासजी आले, हातावर हळद घेतली, हळद ओली केली आणि बायकोच्या अंगठ्याचा ठसा धन्वंतरींकडे गेला। धन्वंतरीने ठसा पाहून सांगितलं तुम्हाला मुलगा होईल, पण तो जाणता आहे आणि तो स्वतः यायला तयार होईल, तेव्हा तुम्ही असं करा, त्याच्याशी संपर्क करा। व्यासजी आपल्या बायकोच्या गर्भात असणाऱ्या मुलाशी बोलतात, बाबा कधी येतो? म्हणजे मी बाहेर आलो तर मायेचं बंधन लागेल, माझ्या माझ्या संसाराचं गाठ यावं लागेल, मला त्यात लागायचं नाही, कृपा करा, यातून मुक्त करता का? व्यास मी मुक्त करतो, मी व्यास आहे, या तुम्ही बाहेर। राय
वैसोनी कुडी राहे गरवी आंधळा कोडी सुख कोळी 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 का शुकदेवजी महाराज पोटातून बोलतात वैस्कोनी खोळी शुक खोडी सुख ना राहे गरवी आंधळा आहे गरबी आंधळा वैसोनी खोडी शुकर आहे गरबी आंधळा शिणला याद झाले मग शिकीचा सुनामी बरं विठ्ठल विठ्ठल सगळंच सगळ्यांचं पाप असतं असं नसतं तर मी बसून पुण्यावाचन जमीन का बोला डोळ्यात पाणी लावा हातात पाणी घ्या मला मग तर सांगितलं बाहेर ये तुला संसाराचं बंधन लागणार आणि मी सांगतो कोण म्हणतो सुखदेव व्यासजी महाराज सुखदेव मधून म्हणे बाबा तुम्हाला जर मायेचं बंधन लागलं नसतं तर मी आईच्या पोटात आलो नसतो ज्या अर्थी मी आईच्या पोटात त्या अर्थी तुम्ही संसार भोगला याचं प्रमाण आहे ना ते त्याच्यामुळे ते शक्य नाही आशाला बोलवा की ज्याला संसाराचा लेश नाही देव बोलवला स्वतः देवाला देव येऊन देवाने सांगितलं येश मी आहे ना मी तुला संसाराचं बंधन लावू देणार नाही तरी देवाने सांगितलं ना आता यायचं बिंदास कापत कापत बाहेर तरी घाबरत घाबरत बाहेर आले पळून गेले मायला माय म्हटलं नाही बापला बाप म्हटलं नाही मला सांगा सुखदेवजी संसारापासून सुटले का त्यांना झाले नाही का ऐका बोल बाबा हे संसार प्रत्येकाला भोगावाच लागतो तुझ्यासारखा माझ्यासारखा देवाने सांगितलं तरी देव त्याला मोकळा करू शकला नाही म्हणजे संसाराचं बंधन जे अनादी काळाचं आहे ज्ञानोबाला तुम्ही सांगतात मग तुम्ही सांगितल्याप्रमाणे जे नाम आमच्या हृदयात जपायचंय ते जपण्यासाठी आम्हाला ज्या संसाराचा त्याग करायचा आहे हा संसार सोडण्यासाठी आणि कोणाकडे जावं ज्ञानोबा म्हणतात कोणाकडेच नाही त्याची तुला स्वतः सुटका करावी लागेल अभंगाचं दुसरं चरण आपुले आपण संसार बंधन तोडावे ज्ञानोबा म्हणतात आपुली आपण बाबा तुझी तुला सोडवण करावी लागेल या संसाराचा अनादिकाळापासून लागलेलं जे बंधन आहे ते तुलाच तोडता येईल असं कोणी येऊन ते करू शकत नाही म्हणे बाबा कोणाचंच करू शकत नाही गाव म्हणे अरे कोणाचंच नाही मग आता श्रोता जो आहे ना ते चतुर असतो आणि विशिष्ट काही जी लोक आहेत नवीन परमार्थ कळलेली ती स्वतःच्या सोयीप्रमाणे प्रमाण पाठ करतात स्वतःच्या सोयीप्रमाणे आहे होय काय म्हणतात आहे होय व्यवसाय आमच्याकडे कसे भेटतात एका जणा म्हटलं आता काही नाही मन आत्मन कोण मंडळ आत्मन मंडळ आत्मन बाबा तुम्ही बोलल्या ना म्हणे अरे सोयीप्रमाणे ना बाबा सोयीप्रमाणे तुम्ही बोलल्या हल्ली लोकांचं तसं लोक म्हणतात महाराज पूजा करायची पण साहित्य तुम्ही आणा सगळं या दक्षिण बरं आहे भविष्यात लोक असं ना म्हणत बाबा कोर लिया
दक्षिणाची टक्स म्हणजे लोकांमध्ये जर केलं बी एखाद्या ठिकाणी जर समजा अजून तर केलं नाही आपण समजा लावली तिकडे पद्धत जाऊ द्या लोक त्याचे स्पेशल शब्द वापरत दलाल अहो काय करस हवा आता जोडस म्हणजे चांगलं करून बी जमत नाही आपण संसाराच्या बंधनातून मुक्त करण्याचा विचार करत आहोत मध्ये रोखण्याचा नाही ज्ञानोबा आहे कोणीच नाही का हो सोयीप्रमाणे माझं तरी म्हणे नाही कोणाचं तरी म्हणे नाही अहो देवाचं अरे महादेवाचं नाही तो देवाचं सांगतो महादेवाचं बंधन सुटू शकत नाही म्हणाले कसं काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे समुद्र मंथनाची कथा आपण ऐकली मंथनामध्ये काय झालं सगळ्यात आधी निघाल विष देवी दैत्य सागर मंथन ते केले त्या जीवची पहलावली तेव्हा असुरपणे प्राशन केले नीलकंठ नाम ऐनेमन पाण्यामध्ये ऐनेमन सागर मंथन केलं विष पिलं आपल्याला माहिती विष एवढं गहन होतं की देवाने जेव्हा ते कंठामध्ये घेतले याच्यातही बारीक गोष्ट आहे बघा महादेवाने विष प्यायले तोंडात ठेवलं नाही पोटात जाऊ दिलं नाही कंठात सापडलं याचं कारण काय आपण म्हणतो कंठ निळा झाला विषाने आता तुम्ही एखादं पाणी प्यायचं म्हटलं आता आपल्याकडे काय कढी भात किंवा डाळ भात काहीतरी केलेला आहे किंवा पाणी तुम्ही जारचं पिताय तोंडात किती वेळ धरू शकतो आपण पोटात जाऊ देतो ना महादेवाने पोटात ठेवायचं नाही जाऊ दिलं का नाही जाऊ दिलं याचा विचार केला पाहिजे आपण महादेवाला माहिती होतं एकदा पोटात गेलं काय कधीतरी बाहेर निघतं मग त्या गुलाबजाम का व्हायचं जे गेलं ते निघतं बघा द्रौपदीच्या आणि जे तोंडात असतं ना ते पण बाहेर पडतं काही काही दूधचे घेऊन फवारा मारणारे लोक आहेत आपल्याकडे समजा आता पेनीचा त्या ठिकाणी द्रौपदीच्या तोंडात विष नाही बापू द्रौपदीने कुठे काढलं सभेमध्ये अंधे के पुत्र दुर्योधनाने काय केलं ते विष पोटात ठेवलं आता याच्या पोटात कधी निघलं 8 महिने जेव्हा ती पत्र येणार नाही जेव्हा तिला आणली केस धरले उडून सभेत ती म्हणते मी रजस कलाणारी एकूच राहणारी तुमची कोला बाजू मला सोडा आणि आपली संस्कृती आपली वहिनी माते समान असते आई माते समान असते हा विषय अजूनही उत्तर भारतामध्ये एक पद्धत आहे बाबा सार्वजनिक सांगता येईल भाभी मात चौथ्या लग्न झाल्या तुझ्या वहिनी येतं लग्नाच्या आधी नाही आपल्याकडे वहिनी भाभी मा ते भाभी माची कधी भाभीजान झाली ते समजलं वहिनी टिंगल करायचा विषय नाहीये तो आदर करायचा विषय आई नंतर तीच आई असते व्यक्तीने 3 लोकांच्या हाताचं अन्न खावं म्हणे असं शास्त्र म्हणतं माय बहीण किंवा बायको मग आई नंतर घरात स्वयंपाक करणारी जी आहे भाऊजाई ती मायच ना कारण तिच्या हाताचं अन्न खात पण लोक तिची टिंगल करायला लागले असं ते जाऊ दे सांगितलं मी तुमची वहिनी आहे मी तुमच्या आई समान आहे दुर्योधन तेव्हा ते पोटातला विष काढतो म्हणजे आता तुला याद तेव्हा कुठे गेला होता नातं जेव्हा तू अंधे के पुत्र अंधे म्हटली होती तेव्हा नव्हती का भाऊजाई तेव्हा नव्हती का फुलं म्हणजे पोटात गेलं ते बाहेर येतं महादेवाने गळ्यात ठेवलं पोटात बी नाही बाहेर बी नाही कारण ते बाहेर येऊन द्यायचं नाही तोंडात नाही मग महादेवाला होणाऱ्या 10 पासून महादेवांना भोंड आला नाम चक्कर आला पण माता पार्वतीने ती आग शांत करण्याचा प्रयत्न केला गळ्यावर हात ठेवला आग शांत झाली नाही मग महादेवाला असं वाटलं चंद्र थंड आहे शीतल चंद्र मस्तकावर ठेवला आणि झाली का आग शांत नाही झाली मग कोणीतरी काय केलं महादेवाच्या गणाने भुजंग नावाचा साप काढला भुजंग यांचा हरव कारण साप थंड असतो गजू तुम्हाला जर शिकात दिसला ना माझ्या विश्वासाचा हात लावा त्याला सापाला थंडा लागतो थंड फक्त पुढे माझं नाव आठवण का म्हणजे तर तो साप गळ्यातून जायला कारण आग शांत झाली का आग शांत नाही झाली मग काय करावं लागलं जेव्हा राम नावाचं जटक गंगा हिमालयात बर्फातून वाढाली तरी आग शांत झाली नाही पुढे काय केलं काहीच करून आग शांत होती समाधीला बसली मग पुढे वाल्मिकी झाले त्यांनी रामायण लिहिलं मग त्या रामायणाची वाटणी महादेवांकडे आली
3 लोकात वाटणी झाली, 2 अक्षर, 1 शब्द उरला, घेणारे 3, कथा सगळ्यांना माहिती. घेणारे 3, वाटणारे 1, उरलेले 2, कसं करू? म्हणे भाऊ याचा मोबदला मला देऊन टाका. आता ठेवायचं कुठे? माझे कपडे घालत नाही, बरं त्यांच्याकडे कोचरेच कपाट नाही. एक जण म्हणे मग राजा राणी होई, ते बी नाही. गुंडा मग काहीच भेटेल नाही. परमाची पोरगी महाराज काय देणार आहे? असे महादेव विरक्त कुठे ठेवतील? ठेवायला आहे काय? महादेवाजवळ ठेवायला एकच जागा, पण जिथे विष ठेवलं तिथे उरलेले 2 अक्षर राम ठेवलं, आग शांत झाली. श्रीराम जय राम जय जय राम, 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 रामद्वय श्रीमंत्र जेव्हा कंठामध्ये धारण केला, आग शांत झाली. आपुली आपण करा सोडवण. अरे महादेवाला स्वतःची करावी लागली. माता पार्वती नंदीने केलेले प्रयत्न ठरले का सफल नाही? म्हणे मग देवा एखाद्या पशुचं भागवतातच गजेंद्राची कथा आहे का? गजेंद्र ज्या पाण्यामध्ये उतरला त्याच्यासोबत 40 हत्तींचा कळप होता बाबा. त्या काय त्रिकुट नावाच्या पर्वतावर राहणार तो गजेंद्र. जेव्हा मगराने पाय धरला, मला सांगा एक मगर जास्त का 40 हत्ती जास्त? पण ते 40 हत्ती काय झालं? जसा त्या गजेंद्राचा पाय झाला तो किंचाळला, बाकीना पै गेला. सगळे पाण्याचे बाहेर. बाबा का बरोबर तो मगराने पाय धरला, प्रयत्न केला किती दिवस? 1000 वर्ष, मला सहस्र वर्ष नव्हते गजेंद्र सुकडेल. 1000 वर्ष प्रयत्न करून सुद्धा गजेंद्र सुटत नाही. तोपर्यंत बाकीच्या हत्तींचा म्हणजे कोणाचा? साला मेवना पावना सासरा कवळी सगळ्यांचं अपेक्षा असते, तो तरी करीन, तो तरी करीन. गजेंद्राचं कोणीही चाललं मग त्याला आठवतं, म्हणजे आता आपुली आपण. शेवटी विषय संपला. गजेंद्राने त्या पाण्यातलं फूल उचललं सोंडेमध्ये, वरती सुरण केली, मग म्हणतो अनंता मधुसूदन. जो असेल, जी शक्ती असेल, जो ब्रह्मांडाचा चालक असेल, जो धनी असेल, त्या परमेश्वराला ज्यावेळेस ते फूल सोंडे उचललं, परमात्म्याची धाव केली, त्यावेळेस परमात्मा आला. वर्णन आहे म्हणजे ह काय लक्ष्मी होतो ती काय गजेंद्र एवढ्या वेगाने आले. आता गजेंद्राने देवाला पाहिलं, फूल उसळलं, हा धरायला हात नाही तर देवाने सुदर्शन चक्र हातातलं सोडलं आणि फूल झेललं. सुदर्शन चक्राने मगराचा जबडा फाटला, मेला आणि गजेंद्र मुक्त झाला. 40 हत्ती जे काम करू शकले नाही ते गजेंद्राच्या प्रार्थनेने केले. का आपलं आपुली आपण करा सोड बन, संसार बंधन तोडा वेगी. मग का हो माणसाचं म्हणे, अरे तुझ्याजवळ द्रौपदीचं उदाहरण आहे वेळ्या. भीष्म पितामह, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्णासारखा महारथी, सक्का चुलत सासरा धृतराष्ट्र आणि काळ ज्याला भीम असा भीम, ज्याच्या धनुर्धराला तोड नाही असा अर्जुन, धर्मराजासारखा युधिष्ठिर, एवढे महारथी जिच्यांची द्रौपदी प्रति सहानुभूती आहे, असे समोर बसलेले असताना तिचं वस्त्र हरण करताना मला सांगा कोण आलो? बरीच बामो द्रौपदी नारी,
तुझा राणा वेळ त्या सकया लाविला. मग भगवान परमात्मा प्रकट झाले. जेव्हा तो राणा आला, द्रौपदीने प्रश्न विचारला, देवा रे एवढा वेळ? म्हणे बाई तू काय म्हणाली द्वारकेचा राणा? मी तर दरवाजाच्या बाहेर उभा होतो, पण तू द्वारकेचा म्हणाली म्हणून द्वारकेला जाऊन यावं लागलं. जसा भाव असतो ना तसा मी त्याच्यासाठी होत असतो. तू द्वारकेत तू म्हणालीस ना कृष्णा धाव काना धाव, अगं बाहेर उभा होतो एका मिनिटाला आलो असतो. काय मजाल कोणाची होती, पण तू द्वारकेचा राणा म्हणालीस ना, मग तिथं जावं लागलं आणि मग तिथून यावं लागलं. भगवंताने त्या द्रौपदीच्या रक्षणासाठी एक अवतार धारण केला, अंबर अवतार. म्हणजे देव स्वतः वस्त्र झाला. सारी बिच नाही हे नारी बिच सारी, हा प्रश्न सगळ्या लोकांना पडावा. पण शेवटी झालं काय, एवढे मातब्बर लोक सभेत तिच्या पाठीशी असताना स्वतःची सोडवण स्वतःलाच देवाला शरण जाऊन द्यावी लागली. ज्ञानोबा साधकाला सांगतात, बाबा रे संसाराचं बंधन जर तुला सोडायचंय, तुझी सुटका तुला स्वतः करावी लागेल. मग बाबा ही सुटका होईल कशी, आता हे आपल्यासाठी. तर ही सुटका होण्यासाठी पांडुरंगाचं दर्शन, रामकृष्ण हरीचा जप हा महत्वाचा. आपण मार्गाने चालताना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. आम्ही काय चिंता करतो एक पाणीपुडी जाऊन पाहिजे, आता वक राहिली मला एक निंदायची एक पाणीपुडी जाऊन पाहिजे, मूग राई पडी उडीद राई पडी कपाची राई पडी कांपूर मला जाऊन पाहिजे, एक पाणीपुडी जाऊन. अरे अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना हा परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वाहनम्. जो मला अनन्य भावाने शरण जातो ना, मी त्याचा योग म्हणजे परमार्थ, क्षेम म्हणजे प्रपंच दोघं चालवतो माझ्या हातात आहे. तुमचा परमार्थ मी चालवतो ना, तुमचा प्रपंच मी चालवतो, पण तू रामकृष्ण हरी म्हण. म्हणून मग रामकृष्ण हरी म्हणत आपण चालायचं. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. बोलो राम राम राम, बोलो राम राम राम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम 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 श्याम, बोलो राम राम राम. जग में सुंदर है दो नाम. आता ज्ञानोबांनी रामकृष्ण नाम एकोणीस वाचले म्हटल्यावर दुसरं त्याला प्रमाण काय आवश्यकता नाहीये. आणि दिलेला वेळ मात्र त्या धडधड छापू देतो संपवायचा. कारण मी म्हणालो तुम्हाला लांबा लावून सवय आणि मुळला कसा मारून ते मला माहिती, पण तरी मी आपले समोर निंबोयाला का मारून म्हणते नाही का, मी असं बापरे घेतलं चार्जर. हो नाही, कधी कधी काय होतं जळगावला उत्तर करायचं कीर्तन होतं, त्या लोकांना कधीच कीर्तन केल्यासोबत खातात माहित नव्हतं. वेट उभारूक नाही झाली. तो म्हणे आता बुक्काला म्हणे मला जण जो उचला तो मास्तर होता, तर मला बुक्काला हात माझ्या हातात दिला, पुन्हा घालल्या. तसं कधी कधी होतं. विनोदाचा विषय मला माहिती, आपले परमार्थिक लोक आहेत. तुम्हाला पंढरपूरला जायचं तर पंढरपूरला जाताना काय करायचंय, संसाराची चिंता सोडून जातो. पांडुरंग बसला तो तुमचा संसार पूर्ण करेल. ज्या पंढरपुराला तुम्ही जाताय त्या पंढरपुरामध्ये तुम्ही गेल्यानंतर तुमचे सर्व प्रकारचे पातक, सर्व प्रकारचे पाप जळती पातकाच्या राशी. तुमचे पातक राशी एका दोन पाप नाही, पर्वताप्रमाणे जर तुमच्या राशी असतील, मोठे मोठे ढिग पापाचे असतील तरी ते जळून जाते. जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर. सुका होती नाही नर, सुका होती नाही नर, सुका होती नाही नर, सुका होती नाही नर. जाती एकटी सादराचे पवित्राई कथा, जाती एकटी सादराचे पवित्राई कथा. गेले दिगंतरी वैकुंठ पंढरी देखली. अब गेले पाप नासे, आते असे पंढरी.
3 वाजता उठले तुला लागणार असताना जागा गात जा गा जा पण गात जा. काय गा रामकृष्ण नामे दोन्ही साजे रे, दोन्ही साजे रे, हृदयामध्ये मला काय, हृदयामध्ये मला काय, रामकृष्ण नामे दोन्ही साजे रे, हृदयामध्ये मला काय. तुम्ही जागे बी येत याचा प्रमाण आहे माणूस जागेला जागेला भावाला पेढा एक सोय शुभम हा म्हण फक्त हा म्हण रामकृष्ण ही दोन्ही साची रामकृष्णाचा जप करा पंढरपुराला जा माय बाप हो हे पंढरपूर म्हणजे सोपं नाही. संतांनी आपल्याला काशी गावाने सांगितलं आपल्याला हरिद्वार गावाने सांगितलं. आता ही जी तीर्थांची मी नाव घेतो ही खरा अशातला भाग नाही पण ही तीर्थ अशी ही सगळी तीर्थ एक एकदा केल्याने एक एक फळ प्राप्त होतं आणि ही सगळी तीर्थ जर एकदाच करायची असेल तर पंढरपूरला तो पुण्य प्राप्त होतो. अवघीच तीर्थ गणती एक तुम्ही त्या पात्रामध्ये गेले त्या वाळवंटात उभे राहिले आणि ती माऊली दुसरी डोळ्याने पाहिली तरी तुम्हाला तीर्थाचं स्नान प्राप्त. आणि तीर्थस्नानाचं महात्म्य बरं का अजून महत्वाचं सांगतो. आपले बरेच लोक उतरताना आपण ते थोडंसं अलीकडे गेलं का काही हात झटकतात काही पाय झटकतात म्हणजे पोहतात काही शॅम्पूच्या पुढे घेऊन उतरतात काही साबण घेऊन उतरतात. तीर्थामध्ये तुम्ही जर शॅम्पू साबण घेऊन उतरले तीर्थाचं पुण्य लयाला गेलं. तुम्ही हात झटकले त्या तीर्थामध्ये सूक्ष्म रूपाने संकादिकांसारखे संत स्नानासाठी असतात. तुमचा झटकलेला पाय अशा महात्म्यांना जर लागला तुमचा मारलेला हात अशा महात्म्यांना जर लागला तुमचं तीर्थाचं पुण्य फळ नाश नाही तर काय काय त्याचं काय माहितच आम्ही दुपारला त्या ब्रह्मवंशीला पण सूर्यवंशी त्या पृथ्वीवरील तीर्थे चंद्राला पाप लागलं ते पाप नाश विना लागला कलंक दूर जाईना म्हणून ब्रह्मदेवाने लोहदंड दिला. म्हणाले जे हा दंड जिथे बुडणार नाही तिथं तुझं पाप जाते. म्हणाला अगदी पृथ्वी फिरत आला दुष्काळ तू कोणाला लांबवायचा फिरत फिरत आला लोखंडाचा दंडा कशाचा लोखंडाचा पाण्यात बुडेल का तरी सगळीकडे बुडत होता महाराज. पण जेव्हा पंढरपुराला आले आता तेव्हाच जे पंढरपूर आहे ते पंढरपूर नव्हतं. पंढरपुराला पूर्वीचे एक वेगळं नाव
दिंडीरवन होते, दिंडीरवन. पांडुरंग आल्यानंतर पंढरपूर झालं. याचं पूर्वीचं नाव आहे दिंडीरवन. आणि हे जे दिंडीरवन आहे हे कोणाच्या देत होतं माहितीये का? हा बिदरचा बादशाह होता. बिदर म्हणजे या नगरीला पूर्वी वैदुरा नगरी असं नाव होतं शास्त्राचं. वैदुरा नगरी. त्याच्यानंतर वैडूर्य झालं. वैडूर्य झाल्यानंतर त्या ठिकाणी परप्रांतीयांचं म्हणजे त्या लोकांचं राज्य आलं आणि त्यांनी प्रत्येक नावाचं धाराशिव उस्मानाबाद केलं. तसं त्या वैदुरा नगरीचं बिदर झालं. आणि हा बिदरचा जो बादशाह आहे, हा बिदर तुम्हाला याचे पूर्वजन्म परंपरा आहे महाराज. हा बिदरचा बादशाह मागच्या जन्मात दत्तात्रयांचा अनुग्रही होता. भगवान नरसिंह सरस्वतींचा अनुग्रह त्याला होता म्हणून तो त्या जन्मात गेला. या जन्मात हीन धर्मात जन्माला आला. पण परमात्म्याची आठवण राहिली. हीन धर्मात यायचं कारण होतं मरताना त्याचं ऐश्वर्य पाहून भुलला होता. कोणाचं? मुसलमानाचं ऐश्वर्य पाहून भुलला. आणि म्हणे काय मोठा गुरु असेल त्याचा, एवढं ऐश्वर्य म्हणता कुलवायचं का? म्हणे हा. म्हणे मग मर. त्याच दिवशी मेला. मुसलमानाच्या घरी राजा म्हणून जन्माला. हा बिदरचा बादशाह 40 वर्ष पांडुरंगाच्या दिवाबत्तीची सोय त्याच्याकडे. दामुष्टी त्याचे करू होते ना, दामाजी पंत त्याचे होते. म्हणून तर नामदेव रायनं घोडा लागणार त्या प्रांतातून इकडे यावं लागलं. असो त्या पंढरपूरला दिंडीरवन म्हणायचे. याच्यामध्ये ते लोहदंड तीर्थ त्या चंद्रभागेमध्ये आहे. जर चंद्रासारख्या महात्म्याचं पाप झालं तर आपलं जाणार नाही का? आपण करून करून काय केलंय? आपण दुसरा तोरवर केले, दुसऱ्याला बांध कापले. तो घर नसताना चंद्राला कळ्या गेलो ते मोडले रस्त्याला निंबू तोडले. आपण तोडी सण महाराज पण दिले त्या बैलाची धरती पण येडी आहे. तू तोडलाय तिला आत्ता महाराज विचारून महाराज न खाला आपले पाप लागावं. असंच करा. झाडावर सापडला तर तोडायचं, त्याचा थोडासा भोग महाराज लावायचा. जर समजा आपल्याला महाराज बोलतात नाही करत ते सापडा थोडीच थोडासा चुकी देऊ. असंच करा. नाही 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 पंढरपुराला जाताय तुम्ही बघा. विकल्प कोणाच्या हाताने बोलतोय म्हणजे मुली गैर हुशार आहे का? विकल्प कोणाच्या मनात येत नाही. आपण मग शिटी याच्या दिशेने बसलो होते बाबा तुम्ही आणि करमाळा करून आलो. तिथे थोडा घाटासारखा कोरलेला रस्ता होता आणि तिथे येता येता काय सापडलं? विशाल वायसर सापडलं. 9/9. मी उचललं. विशाल म्हणतो बाबा हे काढला म्हणतो दिवाणी वाद खंडली जास्त टाकणं दिवा चांगला झाला. थोडा वेळ पुढे चाललो आणि फेकून दिलं. विशाल म्हणे आता काढून फेकून तुम्हाला सेना महाराज आठवले. मला सेना महाराज आठवले. तिथे मी तो वस्त्राचा तो घंटेला तो पांडुरंग निघाला. तो आला आणि म्हणता आपलं वायसरमा बुडी जाईल. हात आपण कव आहे ना शेवटला 4-5 दिन शेवटला 4-5 चक्कर भर कितली बुडी जाईल. एक तर दोन्ही आपला व्हायचं तिला दिलं व्हायचं. हे जे आपण करतोय ना हे सगळं कर्म जरी आपल्याला वाटतं कोणी पाहत नाही तरी श्रवण नावाचे 12 देव रात्रंदिवस तुमच्यावर 24 गुण पार आणि हे तुमचं कर्म मोजत असतात. म्हणून हे सगळे लागलेले पाप कर्म धुण्यासाठी तुम्हाला पंढरपुरात चंद्रभागेत पुढे घालायचे. गेले पंढरपुरात पुढे घालायला पूर्वेकडे कोण करायचं? छान पैकी निवांतपणे कमरेबरोबर पाण्यात जात आलं तर जा. नाही तुम्हाला पुढे एक बिमारी तरी बाकी जाईल. चंद्रभागेत स्नान करा. कुंडलिकाचं दर्शन घ्यावं. आज तो तिनाचा मायबाप ज्याच्यामुळे आपल्याला दिसतोय ना प्रत्येक कुंडलिक आहे. देव आपल्यासाठी आला आणि आपली लायकी नाही. पंढरपुरात देव भगवान परमात्मा दिंडीरवनात आले. तुम्हाला माहिती आहे पंढरपुरातली जी सृष्टी आहे विशेष म्हणजे गोपाळपुऱ्यातली ती ब्रह्मदेव निर्मित नाही. बाकी सगळी सृष्टी ब्रह्मनिर्मित आहे. या पृथ्वीवर 3 जागा अशा आहेत की ज्या ब्रह्मनिर्मित नाही. कुठल्या कुठल्या? पहिली जागा सांगतो काशी. ही ब्रह्मनिर्मित विश्वनाथाने तयार केली. दुसरं वृंदावन 84 कोस भूमी
विक्रममध्ये निरीक्षण नाही गोलोकाची खाली उतरवली होती. आणि तिसरी जागा आहे पंढरी, हे वैकुंठ आहे. ते तसं भगवान परमात्म्याने स्वतःचा निर्माण केलेला खेळ हा सगळा वृंदावनातून आणून गोपाळपुरात सोडला गाय वासरांसहित, आणि तो गोपाळपुरा झाला. भगवंताला वाटलं चला गिरगिरवनात आलो चंद्रभागेला, ती कारण देवाच्या पायाची तीर्थ आहे, चरण तीर्थ आहे चंद्रभागा. भीमा चंद्रभागा तुझ्या चरणीच्या आपण म्हणतो. भगवान परमात्मा तिथे जाताना कुंडलिक अनावधानाने दिसले. हो, अनावधानाने पाहिलं माय बापाची सेवा करताय. अरे कुंडलिका मी आलो. म्हणे कोण तू? देव. म्हणे असशील, माय बाप आराम करताय, त्यांची झोप झाल्यावर तुला उठेल. म्हणे अरे पण तुझ्या घरी आलो, बस आलं तर काय तरी दे. कुंडलिकाने काय घ्यावं? वीट पडली, कैसा रे तू नीता माझे विचार नीता माझे विचार नीता माझे विचार नीता. वीट भेटली. अरे या वीटचं काय करू? म्हणे तुला जमलं तर उभा राहा आणि जमलं तर बैस. आसन पाहिजे होतं ना, दिलं. तुला काय करायचं ते तू कर. पांडुरंग परमात्मा कृष्ण परमात्मा म्हणाले अरे याच्यावर बस ना तर काही शक्य नाही, ठीक आहे उभा राहून जा. दिलेला आसन स्वीकार करावं म्हणून त्या ठिकाणी काय केलं? उभे राहिले, त्याच्यावर दोघं पाय ठेव. दोघं पाय ठेव. दोघं पाय ठेवले. पांडुरंग परमात्मा उभे राहिले आणि उभं राहिल्यानंतर कुंडलिकाला म्हणे कुंडलिक किती वेळ झाला ना? माझ्या मायबापाचं आता झोपेच आहे. मायबाप निवांत झोपेत, सेवा झाली. पण नियम आहे महाराज. काय नियम आहे? सुनेने सासऱ्याला, लक्ष देऊ नका एखादा झाली. सुनेने सासऱ्याला, मुलीने आईला, मुलाने बापाला, शिष्याने गुरुला आणि भक्ताने देवाला फारसं तोंड दाखवायचं नाही. म्हणजे काय? बिना मुळीचं तोंड दाखवायचं. अरे देवा देवच म्हणाले हो, पण मी तर आंघोळ केली नाही ना, कसं तुला तोंड दाखवू? कसा सामोरे जाऊ? आंघोळ करून येतो. पण देवा थांबशील का? तेवढा वेळ आहे. अरे मी प्रसन्न झालो तुझ्यावर, तू ये. मग देवा एक काम कर, मी जाऊन येतो, तोपर्यंत उभा राहा. असाच उभा राहा. आणि जर आता मी घरी नाहीये, आई वडील आराम करतायत आणि तू आता माझ्या जागेवर येत आहे, जर कोणी आलं आणि त्याची काही इच्छा असली, काय अपेक्षा असली, तर माझ्याकडून कोणी परत जात नाही, विनवत जात नाही, तू त्याचं ते पुरव. त्याचं मनोरथ तू पुरव. आणि कुंडलिक राय पाण्यात गेले, नदीत चंद्रभागेत उभे राहिले. पूर्वेला तोड केलंय, कमरेबरोबर पाण्यात आहे. आता स्नान करायचंय, बुडी मारली. आता पहिली बुडी कोणासाठी? देवासाठी, दुसरी धर्मासाठी, तिसरी गुरुसाठी, चौथी पितरांसाठी आणि पाचवी स्वतःसाठी मारायची वेळ आली. आता बुडी मारली का आपलं स्नान संपलं. देवाला सांगितलंय मी आलो, तोपर्यंत तू थांब. कुंडलिकाने विचार केला कलियुगामध्ये देव परत परत येणार नाही. अनावधानाने अपघाताने का होईना आपल्यासाठी तो आलाय. आता तो असाच इथे राहा, याच्यासाठी मी काय करू शकतो? देवाने मला वचन दिलंय की मी परत जाईपर्यंत देव थांबेल. कुंडलिकजी विचार करतात की जर मी परतच गेलो नाही तर त्याला उभं राहावं लागेल. विचार करा, संतांनी आपल्यासाठी काय त्रास घेतला, काय उपकार संतांचे. कुंडलिक रायांनी पाण्यामध्ये उडी मारली, कुंडलिक राय परत निघाले नाही, वरती आले नाही. म्हणून कुंडलिक राय आजही नदीमध्ये, आजही नदीमध्ये. म्हणून त्या चंद्रभागेचं स्नान, कुंडलिकाचं दर्शन तिथून घेतलं. मग आपण नगर प्रदक्षिणा करतो. तुम्ही नुसता कळस पांडुरंगाचा पाहिला तरी तुकोबा म्हणतात तुम्हाला मोक्ष का? देवाची मंदिराची पाठ पाहिली तरी तुम्हाला 360 तीर्थ, म्हणजे आता 359 एक काळामध्ये किती गणित की 359 नद्यांचं स्नान घडतं. असं ते पंढरपूर मायबापो, तुम्ही नशिबवान आहात. तुमचीच नाही, तुमच्या पूर्वजांची पुण्य उदयाला आली म्हणून तुम्ही या पंढरीच्या वाटेवर लागला. माहितीये, तुम्हीच नाही, तुमच्या पूर्वजांची पुण्य आहे. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठलाने कृपा केली. हा कृपा करण्यासाठी सोपं सहज काहीच नसतं. त्या पांडुरंगाची कृपा तुमच्यावर झालीये का? कारण तुम्ही त्याच्या वाटेला लागलाय. आता इथून पुढे चांगले जा, म्हणजे आज कृपा होईल.
हा तिथे गेल्यावर आता तिथे काय काय उद्योग होतात ते काही सांगत नाही तुम्हाला. बांगड्या गोळ्या गणगोया सेना महाराजांचा दृष्टांत पंढरपुरात गेले का आठवायचं. आणि जर माहिती नसेल ना महाराजांना विचारायचा. आणि तुला नेहमी पंढरपुरात जाताना सेना महाराजांचा दृष्टांत लक्षात ठेवायचा. इतकंच करायचं, दुसरं काहीच करायचं नाहीये. आणि देवाचं भजन करायचं. विठोबा विठोबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेवा ध्यानीराम कृष्णमाळा हृदयी जीवाळा श्रीमूर्तीलया आपुली आपण करा सोडवणा ही माळा मला ज्ञानदेवा ध्यानीराम कृष्णमाळा हृदयी जीवाळा श्रीमूर्तीलया काहीच नाही फक्त संताप आपुली आपण करा सोडवणा संसार बंधना उडावेगी. शुभम महाराज तुम्हाला बोलण्याचं कारण असं आहे की तुम्हाला खूप मोठी उपाधी आता झाली. तुम्ही बाप झाला. पेढे सगळ्यांनी अभिनंदनासाठी एकदा काड्या वाजवल्या पाहिजे. बरोबर आहे. जय विठ्ठल जय विठ्ठल. आपुली तुझे देवा पुरी मुतले हाते लावा. माझी विचारी माझी कारणी आपुला